सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज रवींद्र चांगू शिंदे. आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका या शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहेत. आजच्या पर्यंतची बातमी 13 उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेले आहेत. 13 नॉमिनेशन फॉर्म आलेले आहेत. आता उद्या दुसरा दिवस आहे. शेवटून 30-31 तारखेपर्यंत फॉर्म घेणं आहे. 31 तारखेला छाननी निशाणी वाटप आणि 2 तारखेला फॉर्म नॉमिनेशन मागे घेणं. ज्या उमेदवारांना मागे घ्यायचं असेल त्यांनी मागे घेणं हे आहे. तर ही सर्व अपडेट माहिती मी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून घेतली. आत्तापर्यंत हाती आलेल्या बातम्यानुसार, टी व्हीवरील न्यूजनुसार विविध प्रस्थापित पक्षांचं अजून युतीचं धोरणाबाबत जागा निश्चितीकरण होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या, मला वाटतं मुंबई पुणे कुठलं माहीत नाही, पण पहिली यादी जाहीर केलेली आहे. शिवसेना एकनाथजी शिंदे गटाची यादी, एपी फॉर्म वाटपाची सुरुवात झालेली आहे मुंबईमधली. अजून ठाण्यातील उमेदवारांचं जागा निश्चिती नाही आहे. उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस, महाविकास आघाडीचे पुन्हा गठबंधनची बोलणी निवडणुकी स्तरावर चाललेली आहेत. आणि मनसे, आधी त्यांना काँग्रेसला मनसे नको होती, परंतु आता मनसे आणि सगळ्यांचं मनोमिलन धोरण पटलेलं आहे. त्याचं जागा वाटपाचं निश्चितीकरण चालू आहे. ठाण्यामध्ये आता नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीबजी मुल्ला यांचं मी टी व्हीवर विश्लेषण पाहिलं की जितेंद्र आव्हाड साहेब आणि अजित पवार साहेब हे जे काही धोरण ठरवतील ठाण्याच्या बाबतीत ते आम्हाला मान्य असेल. आणि त्यांनी जर ठरवलं एकत्र येऊन लढायचं ते एकत्र येऊन लढणार. त्या हिशोबाने फॉर्म्युला त्यांचा ठरेल. हा झाला प्रस्तावित पक्ष. आणि काही इतर घटक पक्ष पण आहेत जे अजून त्यांची गणती या प्रस्तावित पक्षांबरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये आलं रिपब्लिकन आठवले गट, त्याच्यामध्ये आलं रिपब्लिकन इंदिसे एकतावादी गट. रिपब्लिकन इंदिसे एकतावादी गट तर शिवसेना एकनाथ शिंदे सोबतच आहे. त्यामुळे त्यांचं तिथं त्यांच्याबरोबर फिक्स आहे. कारण त्यांच्या प्रभागातले मला वाटतं एक 4-5 नगरसेवक त्यांचे स्वतःहून असतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐक्यवादीचे नानासाहेब इंदिसांचे असतात. आणि इकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे अजून काही त्यांचे जागा निश्चितीकरण नाही आहे. कारण की राष्ट्रीय नेते समजणारे रामदासजी आठवले यांचं मुंबईकडे लक्ष फोकस आहे. परंतु ठाण्याच्या या सत्तेतील, महायुतीच्या सत्तेतील युतीकडे आठवले साहेबांचं लक्ष नाही आहे. कारण ठाण्यामध्ये तसे प्रस्तावित असे रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे कर्तृत्ववान नेते मंडळी कोण नाही. शहरामध्ये अध्यक्ष आहेत नावाला, उपाध्यक्ष आहेत नावाला, परंतु प्रभाव जो आहे रिपब्लिकन आठवले गटाचा ठाण्यामध्ये तर पाहिजे तसा म्हणावा नाही आहे.
तर एकनाथजी शिंदे गट शिवसेनेचा हा प्रस्थापित पक्ष हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंपासून 34 वर्ष सत्ता ठाणे महानगरपालिकेवर अबाधित आहे. आता महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे गट, धनुष्यबाण आणि कमळ यांचा आता जागा वाटपाबाबत रस्सीखेच चालू आहे. आणि नुकतंच निरंजन डावखरे यांनी नाराजी व्यक्त केली की शिवसेना उशीर करत आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांना जागा वाटपात उशीर होतोय. त्यामुळे इच्छुक उमेदवारांवर तणावाचं वातावरण आहे की बाबा कधी एकदा तिकीट जाहीर होते आणि आम्ही जाऊन फॉर्म भरतो, असं इच्छुक उमेदवारांना झालेलं आहे. तर हा सगळा मी तुम्हाला आढावा विवंचन पक्षीय सांगितला, सुरुवातीला प्रशासकीय कारभार निवडणुकीबाबत सांगितला आणि आता राजकीय पक्षाचं युतीबाबतचं धोरण, जागी वाटपाचं धोरण सांगितलं. परंतु हे सगळं प्रस्थापित पक्ष, रिपब्लिकन आठवले गट, रिपब्लिकन ऐक्यवादी, इतर पक्ष, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पक्ष अजूनपर्यंत गणती केलेला नाही आहे. तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. स्वातंत्र्यपूर्व 15 ऑगस्ट 1936 रोजी महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने तयार झालेला स्वातंत्र्यपूर्वचा पक्ष आहे. त्यावेळेस संविधानाने घटना नव्हती, कारण स्वातंत्र्य मिळाले नव्हतं. तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी, निशाणे माणूस, 1937 रोजी 18 उमेदवारपैकी सर्व जाती धर्माचे उमेदवार, 15 उमेदवार विधानसभेत आमदारकीला निवडून आणले. 90 वर्षाचा आता कार्यकाल गेला. या 90 वर्षाच्या कार्यकालानंतर, स्वतंत्रानंतर संपूर्ण भारत देशाचे लोकशाही प्रणेते, संविधान प्रणेते, घटनाकार प्रणेते, महामानव विश्वभूषण युगपुरुष, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार होता रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय पक्ष प्रस्थापित करायचा, परंतु 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं. रिपब्लिकन पार्टी ऑफ राष्ट्रीय पक्ष काही फॉर्म होऊ शकला नाही. परंतु हा पक्ष दादासाहेब गायकवाडांनी उचलला आणि दादासाहेब गायकवाडांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय पक्ष निर्माण केला आणि ह्या राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाचे 156 शकले झाले. 156 शकले झाले. तर विविध आंबेडकरी समाज पाड्यापाड्यातून राहतो, मोठ्या संख्येने राहतो. जर हा जर समाज भविष्यात एकत्र आला तर आज विधान भवनावर पण निळा झेंडा फडकवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष ठेवू शकतो. कोणी स्थापला? वंचित बहुजन आघाडी. आधीचा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामदास आठवले गट. आधीचा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जगेंद्र कवाडी गट. वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर गट. रिपब्लिकन पार्टी ऐक्यवादी गट. दलित पॅंथर गट. सरसेनानी कोण? अनंतराज आंबेडकर यांचं भीमसेना गट. हे सर्व गटतत्वाचे आंबेडकरी विचारधारेचे पण एक विचार नसलेले, आंबेडकरी विचाराचे पण एक विचार नसलेले ही लोक प्रस्थापित पक्षांच्या हुजरेगिरी करत, पाया पडत, लोटांगण घालत प्रत्येकाकडे जागेची भीक मागतात. परंतु एकमेव अपवाद दिवंगत नेते कामगार चांगो शिंदे यांनी त्या काळी 70च्या दशकात 3 नगरसेवक नगर परिषद नगरपालिका असताना दिले आणि 82 मध्ये महानगर प्रस्थापित झाले.
1987 साली डॉक्टर महानगरपालिका 87 मध्ये प्रस्थापित झाले. पहिला नगरसेवक वसंतराव डावखरे काँग्रेसच्या रूपाने चांगोज शिंद्यांनी निवडून आणला आणि महापौर बसवलं आणि विधान परिषदेमध्ये गेले. पण कधी स्वतःचा लाल घोट्या करून राजकीय फायदा चांगोज शिंद्यांनी घेतले. कारण चांगोज शिंद्यांचं आस्थप्रस्थ कामगार क्षेत्रामध्ये होतं. कामगार घडवला, कामगाराला रोजीरोटी, व्यवसाय, नोकरी दिली, रोटी कपडा मकान दिलं. रोजीरोटी, व्यवसाय, रोटी कपडा मकान कामगार वर्ग घडवला. आंबेडकर चळवळ गेली, कामगारांना बँक दिली, म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक. आंबेडकरी समाजाला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन जागा दिली, बौद्ध विहार दिलं मोठं मोठं. अशा प्रकारे आंबेडकर चळवळ घडली. परंतु चांगोज शिंदेने कुठला पक्ष काढला नाही की राजकीय क्षेत्राच्या आहारी गेले नाही. त्यांनी प्रयत्न राजकीय मध्ये उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय स्वायत्तता त्यांना लाभलं नाही. त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला, पण चांगोज शिंदे कधी हारले नाहीत. ते स्वबळावर कामगार क्षेत्रात उभारी मारले. ते कामगार नेते, देवत कामगार, ते महान युनियन लीडर झाले. त्यांचा इतिहास आहे. आंबेडकरी समाज एकीकरण करण्याचा 1981 त्यांचा इतिहास आहे. अख्खा समाज एकीकरण केलं. पुरावा आहे. ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऐक्यवादीचे नानासाहेब इंदिसे अजून आहेत. पुरावा आहे. त्यांच्याबरोबरचे अनेक नेते गेले, चांगोज शिंदे पण गेले, परंतु त्यांच्याबरोबर काम केलेले नेते अजून आहेत. जुने जाणते नेते काँग्रेसमध्ये उबाळे, भाऊसाहेब उबाळे आहेत. त्यांना चांगोज शिंदेचा इतिहास माहिती आहे. जेवढे जुने जाणे नेते होते, पक्षीय शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, त्यांना चांगोज शिंदेचा इतिहास, चांगोज शिंदे एक महान पुरुष, देव माणूस म्हणून प्रचलित आहे. हेच चांगोज शिंदेचे कामगार संघटना, म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. चांगोज शिंदे गेल्यानंतर रवींद्र शिंदे 16 वर्ष अबाधित राबवत आहे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी पुरस्कृत स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रचलित करून आपले 3 पॅनेलचे उमेदवार प्रस्थापित करत आहेत. आणि स्वतः रवींद्र शिंदे प्रभाग क्रमांक 15 सावरकर इंदिरानगर परिसरामध्ये आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे फक्त एकच पद आहे. एक ओबीसी महिला आहे, एक ओबीसी जनरल वर्ग, एक ओबीसी प्रवर्ग महिला आहे, एक जनरल महिला आहे आणि एक अनुसूचित जाती प्रवर्गात आहे. 3च आहेत. त्यामुळे मी शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे, काँग्रेसकडे, सगळ्या पक्षांकडे माझं काम, मी प्रशासकीय अधिकारी राहिलो आहे, कार्यकारी अभियंता राहिलो आहे, कसं आहे प्रशासनाचा अनुभव आणि लोकप्रतिनिधीचा दांडगा अनुभव, राजकारण्यांशी संबंध याचा अनुभव, येणाऱ्या महानगरपालिकेत एक लोकप्रतिनिधी म्हणून चांगला प्रभाव पाडू शकतो. आणि आजच बऱ्याच शिवसेना नेत्यांची माझं बोलणं झालं. मस्के साहेबांशी झालं, राम रेपाळे सचिवांशी झालं. त्यांनी मला अर्ज भरायला सांगितला. अजूनपर्यंत तिकिटाबाबत काय आहे. आज अशोक वैद्यांशी बोलणं झालं, माझी महापौर नगरसेवक, तर तिथे आम्हाला सुशिक्षित उमेदवार तुमच्यासारखा पाहिजे. म्हणजे होप्स आहेत. पण जरी होप्स जरी नसले आहेत, जरी नाही मिळालं तरी स्वतंत्र मजूर कामगार पक्षावरती रवींद्र शिंदे आपले पॅनल्स उभे करणार आणि इंदिरानगर, लोकमान्य सावरकर नगर, इंदिरानगरमधून 15 प्रभागामधून अनुसूचित जाती प्रवर्गाचं उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे ठाकतायत. आणि फॉर्म भरल्यानंतर आमच्या निशाण्या प्रचलित होतील. मग तुम्हाला ते जाहीर होईल. मग तिथून तो प्रचार जो काही 10-12 दिवसाचा आपल्याला मिळतोय त्याच्यामध्ये प्रचार प्रसार होईल. आणि नक्कीच 101% ही सीट रवींद्र शिंदे, माजी कार्यकारी अभियंता, प्रशासकीय कामाचा अनुभव, राजकीय लोकप्रतिनिधी सलोख्याचा संबंध आणि लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा दांडगा, म्हणजे लोकसेवा असताना अधिकाऱ्याचा लोकसेवेची केलेली कामं याचा अनुभव दांडगा पाहता रवींद्र शिंदे आज सर्व घराघरामध्ये, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या नाही, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचलित आहे. कोपरी पाचपकडी असो की वाघळीचा इंद्रनगर असो, रामनगर असो, घोडबंदर वर्तकनगर असो की घोडबंदर चायना क्रीक असो की उतळसर, राबोळी, कळवा प्रभाग, शिळपाटा, दिव्यापर्यंत सगळा प्रभाग
हा मी पिंजून काढलेला आहे कार्यक्षेत्रामध्ये. त्यामुळे प्रत्येक एक नागरिक रवींद्र शिंदेंचं ओळखतात, रवींद्र शिंदेना ओळखतात. त्यामुळे 101% स्वतंत्र मजूर कामगार पक्षाची सीट ही येणार. हा तुम्ही जनतेने ठाण मांडा आणि आपल्याला ठाणे महानगरपालिकेतला जो भ्रष्टाचाराचा कित्ता आहे तो मिटवायचा आहे. त्यासाठी आपल्याला सत्तेशिवाय गत्यंतर नाही. कामगारांचे प्रश्न, रोजी रोटी, व्यवसाय, बेरोजगारांना व्यवसाय, महागाई कमी करणं, या सगळ्या गोष्टी, रोजगार वाढवणं, महागाई हटवा, रोजगार वाढवा, गरिबी हटाव, देश बचाव, महागाई वाढवा, महागाई कमी करा, रोजगार वाढवा, अशा प्रकारचे थीम घेऊन स्वतंत्र मजूर कामगार पक्ष येतोय. जो संविधान, घटना, लोकशाहीवर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित पक्ष, विचारधारेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष येतोय. एवढंच सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद भारत.